आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। दुपारी 1:30 पर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। माहूर गडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। 9 दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दांडियाचं देखील आयोजन करण्यात आलंय। यवतमाळमध्ये आसेगाव देवी इथे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात होतीये। पाकिस्तानचा झेंडा पायदळीत तुडवत या दौडीला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी दौडीमध्ये धारकरी आणि हजारो युवकांनी सहभाग घेतलाय। रत्नागिरी शहरात नवरात्र उत्सवाची धूम आहे। नवरात्री निमित्त रत्नागिरीत दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलंय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा हा अनोखा उपक्रम आहे। घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत ही दौड आयोजित केली जाते। तर आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। आज देवींची घटस्थापना केली जाणार आहे। भारतात एकूण 51 शक्तिपीठ आहेत। महाराष्ट्रात त्यापैकी आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत। तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिरात दुपारी घटस्थापना केली जाणार आहे। तर मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अमरावतीत नवरात्रीच्या निमित्तानं अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। 9 दिवसात लाखो भाविक अंबादेवीचं दर्शन घेणार। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय। दुपारी 12 वाजता मंदिरात घटस्थापना केली जाईल। तर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात विशेष तयारी सुरू आहे। आज सकाळी 5:30 वाजता मंगल आरती करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। बीडच्या बेलगाव येथील रेणुका माता देवीच्या ज्योतीचं आष्टीत जंगी स्वागत झालंय। गेल्या 17 वर्षांपासून माहूरगड इथून ही ज्योत बेलगावला भाविक पायी आणतात। गेल्या 10 वर्षांपासून भाऊसाहेब ढोबळे यांच्याकडून ज्योत आणणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज झालंय। यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं आहे। सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना आहेत। आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू। जीवनावश्यक वस्तू स्वस्त। नवरात्रीत देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट। आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुकामेवा, कॉफी आणि आईस्क्रीम यासारख्या सामान्य ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त। टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील आजपासून स्वस्त। कार आणि 2 व्हीलरवरही जीएसटी कमी होणार। बहुतेक औषधं आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी आहे। ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्यानं सामान्य माणसांकरता औषधांच्या किमती देखील कमी होत आहेत। सिमेंटवरील कर 28%वरून 18%वर गेलाय। गृहनिर्माण व्यावसायिकांना त्यामुळे आता याचा मोठा लाभ होणार आहे। तर सर्व क्षेत्रात आरोग्य क्लब, सलून, नाई, फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी आयटीसी 5%वर गेलाय। राज्य सरकारांनी स्वदेशी मोहिमेला गती द्यावी। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र पुढे जातील तेव्हाच हे स्वप्न साकार होईल। पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केलंय। तर स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ दे। प्रत्येक दुकान स्वदेशीने सजवलं पाहिजे
अभिमानाने घोषित करा की ही वस्तू स्वदेशी आहे. अभिमानाने घोषित करा की मी स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो. पंतप्रधान मोदींनी हा मोलाचा सल्ला दिलाय. तर जीएसटी मध्ये कपात केल्यानं एमएसएमईना मोठा फायदा होणार. आपली उत्पादने जगात सर्वोत्तम असली पाहिजेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. विकसित भारतासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे. देशाला जे काही हवंय, जे काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं ते आपण देशांतर्गत उत्पादित केलं पाहिजे. मोदींनी हे वक्तव्य केलंय. तर जीएसटी बदलांबद्दल दुकानदार उत्साहित आहेत याचा मला आनंद आहे. ते ग्राहकांना देण्यासाठी काम करत आहेत. आम्ही नागरिक देवो भव या मंत्राने पुढे जातोय. मोदींचं वक्तव्य. 11 वर्षात देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली. यावर्षी सरकारने 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली. तर कल्पना करा की मध्यम वर्गाच्या जीवनात किती बदल झाला. मोदींचं वक्तव्य. एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यात उतरलंय. देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्य लक्षात घेऊन नवीन जीएसटी सुधारणा लागू झालाय. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे. ब्रँड बेपारी लोक उभा करतात, तर विचार संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. तुमचा बेपारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही. संदीप देशपांडेंचं ट्विट. मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऊर्जा पॅनलची बाजी. ऊर्जा पॅनलच्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी झाल्यात. निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा धुव्वा पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवडमध्ये भाद्रपद बैलपोळा निमित्त अजितदादांनी बैलजोडीचं पूजन करावं असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. बैलजोडीचं व्यसन धरत अजित पवारांनी फोटो सेशन केलं. तर प्रत्येक जिल्ह्यात लोककलेचं केंद्र असावं, लोककलेसाठी निधी असावा असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय. हिम्मत असेल तर गॅझेटचा जीआर रद्द करून दाखवा. मराठ्यांची ताकद दाखवतो. महेश डोंगरे यांनी वडेट्टीवारांना हा धमकीवजा इशारा दिला. जीआर रद्द करण्याची वडेट्टीवारांनी मागणी केली. भिवंडी विकास आराखड्यात बाधितांना मोबदला द्या. आमदार रईस शेख यांनी ही मागणी केली आहे. भिवंडी विकास आराखडा बिल्डर धार्जिणी भिवंडीतल्या स्थानिकांचा आरोप आहे. ओबीसींच्या लढाईत सामील न होणाऱ्याला धडा शिकवा. ओबीसींच्या लढाईत सहभागी न होणाऱ्याला विरोधक मानू असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी भंडाऱ्यात केलंय. भुजबळांचा बीड मेळावा फलकावरून हाके मात्र गायब आहेत. ओबीसी आंदोलनात फूट पडल्याची बीडमध्ये चर्चा आहे. भुजबळांच्या उपस्थितीत 28 तारखेला महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय. तर जालन्यात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. एसटीतून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. जालन्यात धनगर समाजाच्या उपोषणाचा हा 5वा दिवस आहे. उपोषणाला पाठिंबा देण्याकरता सदावर्ते देखील दाखल झालेले. दीपक बोराडेंचं जालन्यात हे उपोषण सुरू आहे. तर जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय. सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना दौऱ्यावर होते, त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडलाय. तर पर्यटनाला चालना देण्याकरता पर्यटन विभागाची एक योजना आहे. पर्यटनाचं चित्रीकरण स्पर्धेचं आयोजन होणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षण याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी. सरकारच्या जीआरच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी. लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होण्याची शक्यता. लगेच ई-केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये होणार बंद. सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक. ई-केवायसी दरम्यान सतर्क, अन्यथा अकाउंट रिकामं होईल. बनावट वेबसाईट्स तुमचं खातं करू शकतात रिकामा. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे पदवी विद्यार्थ्यांचा वाढता कल. राज्यात आतापर्यंत विक्रमी 1,66,746 प्रवेश.
अभियांत्रिकी प्रवेशात पुणे विद्यापीठ आघाडीवर, विद्यापीठात एकूण 60,482 जागांवर प्रवेश. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन. अक्षरमित्र संदीप डाकवे यांनी कर्मवीर हा शब्द एका पोस्टकार्डवर 138 वेळा सुंदर अक्षरात लिहून अभिवादन केलं. दादरमधील शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लुक. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिमखान्याचं उद्घाटन होणार. कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहणार उपस्थित. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर 43 समाजकंटकांची कारागृहात रवानगी. परिमंडल झोनच्या पोलीस उपायुक्तांनी केली रवानगी. ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच होणार सुरू. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनला दाखवणार हिरवा झेंडा. दर्यापूर तालुक्यातील शेतकरी संतप्त. शेतात जाणारे पांदण रस्ते अभावी शेतकऱ्यांचे हाल. शेतात जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नाही. यवतमाळच्या मारेगावात विजेच्या लपंडावाविरोधात घेराव. विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिकांची धडक. सततच्या हवामानातील बदलामुळे नागरिक त्रस्त. कल्याणमध्ये बंजारा समाजाचा एसटी आरक्षणाकरता एल्गार. मराठा हॉलमध्ये बंजारा समाजाची भव्य बैठक पार पडली. यावेळी हजारोंच्या संख्येनं समाज बांधव एकत्र. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी अज्ञात व्यक्तीनं पेटवली. जालना शहरातल्या नीलम नगर भागातील घटना. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.